मित्रांनो, तुम्ही दरमहा कमी अधिक रकमेची बचत करून सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिस 5 वर्षाची आवर्ती ठेव म्हणजेच RD योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो। या योजनेत गुंतवणूकदाराला 6.7% वार्षिक व्याजदर मिळते, जे तिमाही आधारावर चक्रवाढ होते। हे खाते दरमहा किमान 100 रुपयाच्या ठेवीसह उघडता येते आणि कमाल गुंतवणूक मर्यादा नाही। सरकारी हमी आणि निश्चित परताव्यासह ही योजना लहान गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहे। पोस्ट ऑफिस 5 वर्षाची आवर्ती ठेव RD योजना ही एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे। यामध्ये तुम्ही दरमहा थोडीशी रक्कम जमा करून चांगली बचत करू शकता। ही योजना विशेषतः लहान गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर मानले जाते। पाहूया या योजनेचे व्याजदर आणि ठेवीची रक्कम। तर मित्रांनो, व्याजदर आहे वार्षिक 6.7% त्रैमासिक चक्रवाढ व्याजानुसार। हे एप्रिल 2025 पासून प्रभावी आहे। किमान मासिक ठेव 100 रुपये 10 रुपयांच्या पटीत। कमाल मर्यादा कोणतीही कमाल मर्यादा नाही। या योजनेचे खाते कोण उघडू शकते? तर मित्रांनो, भारतातील कोणतीही प्रौढ व्यक्ती हे खाते उघडू शकतात। संयुक्त खाते जास्तीत जास्त 3 प्रौढ एकत्र येऊन उघडू शकतात। अल्पवयीन किंवा मानसिकदृष्ट्या अक्षम व्यक्तीसाठी पालक त्यांचे हे खाते उघडू शकतात। 10 वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे मूल त्याच्या किंवा तिच्या स्वतःच्या नावाने खाते उघडू शकतात। एक व्यक्ती अनेक खाते देखील उघडू शकतो। जाणून घेऊया या योजनेचे व्याज कसे मोजले जाते। तर मित्रांनो, या योजनेतील म्हणजेच पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट RD स्कीमवरील चक्रवाढ व्याज मोजण्यासाठी एक विशेष सूत्र वापरले जाते। एखाद्या व्यक्तीने पोस्ट ऑफिस RD योजनेत दरमहा 10,000 रुपये जमा केले तर 5 वर्षात म्हणजेच 60 महिन्यात एकूण ठेव रक्कम 6 लाख रुपये होईल। वार्षिक व्याजदर असेल 6.7%। या रकमेवर सुमारे 1,13,659 रुपये व्याज मिळेल, म्हणजेच मॅच्युरिटी नंतर एकूण 7,13,659 रुपयांची रक्कम मिळेल। जाणून घेऊया पैसे जमा करण्याचे नियम। खाते रोख किंवा चेकने उघडता येते। खाते 1 ते 15 तारखेच्या दरम्यान उघडले असेल तर दर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत हप्ता जमा करावा लागेल। खाते 16 तारखेपासून ते महिन्याच्या अखेरीस उघडले असेल तर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवसांपर्यंत रक्कम जमा करावी लागेल। डिफॉल्ट झाल्यास काय होते? तर मित्रांनो, प्रत्येक 100 रुपयाच्या हप्त्यासाठी प्रत्येक महिन्यासाठी 1 रुपये दंड आकारला जाईल। सलग 4 महिने हप्ते जमा केले नाहीत तर खाते बंद केले जाईल। खाते 2 महिन्यांच्या आत पुन्हा ॲक्टिवेट केले जाऊ शकते। डिफॉल्ट 4 पेक्षा कमी असेल तर खाते दीर्घ कालावधीसाठी सक्रिय ठेवता येते आणि थकबाकीचे हप्ते जमा करता येतात। जाणून घेऊ एकाच वेळी आगाऊ रक्कम जमा करण्याची सुविधा। खाते बंद केले नाही तर तुम्ही एकाच वेळी 5 वर्षांपर्यंत हप्ते भरू शकता। 6 महिन्याच्या आगाऊ ठेवीवर 10 रुपयाची सूट मिळते। 12 महिन्यांच्या ठेवीवर 40 रुपयांची सूट मिळते। या योजनेची कर्ज सुविधा या प्रकारे आहे। खात्यात 12 हप्ते जमा झाले असतील आणि खाते नियमित असेल तर तुम्ही एकूण ठेव रकमेच्या 50% पर्यंत कर्ज घेऊ शकता। कर्जावरील व्याज RD व्याजदराच्या 2% जास्त असते। कर्जाची परतफेड एक रकमी किंवा मासिक हप्त्यांमध्ये करता येते। कर्ज वेळेवर परत केले नाही तर कर्जाची रक्कम आणि व्याज परिपक्वतेच्या रकमेतून वजा केल्या जाईल। काय आहेत वेळेपूर्वी खाते बंद करण्याचे नियम? 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर खाते बंद करता येते, परंतु जर खाते मुदतीपूर्व बंद केले तर फक्त पोस्ट ऑफिस बचत खात्याचा व्याजदर लागू होईल। आगाऊ ठेव कालावधीपूर्वी खाते बंद करता येत नाही। जाणून घेऊया मॅच्युरिटी आणि खाते विस्ताराची सुविधा। हे खाते 5 वर्षे म्हणजे 60 महिने कालावधीसाठी आहे। ते आणखी 5 वर्षासाठी वाढवता येते। मुदतवाढी दरम्यान खाते कधीही बंद करता येते। संपूर्ण वर्षासाठी RD दराने व्याज मिळते। अपूर्ण वर्षासाठी बचत खात्याच्या दराने व्याजदर मिळते। मुदतपूर्तीनंतर खाते कोणतीही रक्कम जमा न करता 5 वर्षासाठी चालू ठेवता येते। नामनिर्देशित व्यक्ती किंवा कायदेशीर वारस पोस्ट ऑफिसमध्ये क्लेम फॉर्म भरून रक्कम मिळवू शकतात। त्यांना हवे असेल तर ते मूळ मुदतीसाठी खाते चालू ठेवू शकतात। तर मित्रांनो, ही होती पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट योजना म्हणजेच RD स्कीम। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। अशीच माहिती हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा आपला व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका। लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय। धन्यवाद।